साठी खूप प्रेम आहे त्यांचं आणि तेच आपल्याला पाहायला मिळत आहेत. मुन्ना या नावाने जास्तीत जास्त ओळख आहे. भूषण परब यांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं देखील यथोचित स्वागत सन्मान करावं. माईची शाळ आणि पुष्पगुच्छ आणि एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचं देखील इथे स्वागत केलं जात आहे. तसेच आपण पाहतायत मुख्य मंचावर नरेश आमरे साहेब देखील उपस्थित आहेत. ओके विशाल पालकर देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील इथे स्वागत केलं जाईल. या विशाल पालकर सर, आजचा बर्थडे बॉय भूषण आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि भूषणच्या शुभ हस्ते बर्थडे बॉयच्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत केलं जात आहे. प्रत्येक मान्यवरांचं इथे मात्र स्वागत केलं जात आहे. खूप चांगली स्पर्धा आहे आणि या स्पर्धेसाठी जर पाहता आज मान्यवरांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. खूप सारी गर्दी आज प्रेक्षकांची देखील पाहिलं तर चारही बाजूने प्रेक्षक वर्ग पाहायला मिळत आहेत. धन्यवाद. सरावली संघ कर्णधार आपण यायचं आहे. इथे मात्र जाऊया मॅच कडे. एक टफ फाईट मॅच चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त सामना रंगलाय. विचार केला तर दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विकास माची आणि दुसऱ्या बाजूला जगदीश माची. पहिलाच शुभम वडे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करेन मंगेश सरांना की त्यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचं देखील यथोचित स्वागत करणार आहोत. या शुभम सर. ते मात्र पाहतोय आपण माईची शाळ पुष्पगुच्छ आणि पुनश्च एकदा सन्मान चिन्ह देऊन त्यांचं देखील यथोचित स्वागत केलं जात आहे. जाऊया मॅच कडे. इथे मात्र रंगलेला सामना आहे कारण की खूप इम्पॉर्टंट मॅच. आगवण संघ म्हणला तर पालघरमध्ये खूप नाव केलंय या संघाने. चांगल्या पद्धतीने फलंदाजी, चांगल्या पद्धतीने इथे पहा टॅपचा फटका, चेंडू निघून जाईल. सरळ सीमारेषे पार येतो एक चौकार. शेवटच्या चेंडूवर आलाय चौकार आणि धावसंख्या जर पाहिली तर स्कोर बोर्ड लागली जाते आतापर्यंत 12 धावा. नक्कीच युट्यूबच्या माध्यमातून देखील पाहणारे सर्व प्रेक्षक वर्गांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सिद्धार्थनगर युथ चषक 2023. त्यानंतर पाहिलं तर जे या स्पर्धेसाठी आम्हाला भरपूर शुभेच्छा दिल्या असे आमचे साथी कॉमेंटेटर युसुफ सय्यद देखील आज लाईव्ह स्पर्धा पाहत आहेत. त्यांचं देखील स्वागत असेल. या स्पर्धेच्या माध्यमातून आगवण संघ पाहतोय आपण आणि आगवण संघाच्या जर आतापर्यंत विचार केला तर शेवटच्या चेंडूवर एक चौकार आली आणि पहिल्या चेंडूवर एक चौकार आली होती. सुरेख फलंदाजी पाहायला मिळते विकास आणि जगदीश माची. दुसरा गोलंदाज जर पाहिला तर मिस्टर दीपक. या गोलंदाजांनी मागच्या वेळेस खूप चांगली गोलंदाजी केली होती. जगदीश असेल स्ट्राईक एंडवर. दीपकच्या विरोधात इथे मात्र फलंदाजी करायची आहे. अनुभवी खेळाडू आहे जगदीश. जर पाहिलं तर हुकुमाचा एक्का मानला जाणारा हा खेळाडू आगवण संघाकडून पाहायला मिळेल. दीपकच्या विरोधात पहिला चेंडू टॅपचा फटका आहे. इथे मात्र सक्सेस होणार नाहीये. टॅपचा फटका सक्सेस झालेला नाहीये कारण की आपण जर पाहिलं तर जगदीशला कमी टॅप मारताना पाहिलंय. जास्तीत जास्त गॅप खेळण्यात जगदीशला आपण पाहतोय. आज मात्र टॅपचा प्रयत्न केला, सक्सेस झाला नाहीये. रन्स मात्र मिळणार नाहीये. पहिला चेंडू डॉट. इथे पहा बायावर चेंडू आदळतोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. 1+1 2 धावा. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. जरूरत होती कारण की जर पाहिलं तर विकास सारखा एक मोठा खेळाडू सरावली संघ कर्णधार या आपण आयोजक आपली वाट पाहत आहेत. हा शॉर्ट पिच चेंडू होता. इथे मात्र गॅप शोधलाय. या गॅप साठी हा
फलंदाज पाहिला जातोय मिस्टर जगदीश माची. क्या बात आहे. सुरेख फटका पाहायला मिळाला. गॅप मध्ये खेळला आणि 4 धावांसाठी 4 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर 18 धावा. इथून जर पाहिलं तर दीपकचाही कौतुक करेन मी. 2 चेंडूवर सुरेख गोलंदाजी केली होती. आता मात्र शॉर्ट चेंडू आहे. डायरेक्ट हिट. जर लागलं असतं वेगळं चित्र पाहायला मिळत असतं. सिंगल रन्स मिळते. सिंगल रनच्या बळावर धावसंख्या जर पाहिली तर एकंदरीत 19 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. 4 चेंडूचा खेळ झालाय. हा शॉर्ट पिच चेंडू होता. पुन्हा एकदा जगदीशच्या पायावर फेकलाय चेंडू. रन्स मात्र मिळेल. 20 धावा कंप्लीट होत आहेत. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. शेवटचे चेंडू असणार आहे. इथे पाहायला मिळतं पुन्हा एकदा गॅप खेळलाय मात्र सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चेंडूला अडवलं जातंय. अमनच्या माध्यमातून आपण पाहतोय रोहित मात्र बाजूला होता. रोहितने देखील मागच्या मॅच मध्ये काय कमालीचं क्षेत्ररक्षण केलं होतं. असं युवा टायगर संघ आपल्याला पाहायला मिळतोय जो मैदानाच्या आतमध्ये एक नवीनच संघ आहे मात्र काय जबरदस्त इथे फलंदाजी क्षेत्ररक्षण करतोय. धावसंख्या जर पाहिली तर 21 21 धावा. गोलंदाजी माकवर गोलंदाज आलाय मिस्टर नितीश. इथून पाहायला लागेल जगदीश साठी पहिला चेंडू असेल. नितीशचा थोडासा बाहेर टाकण्याचा प्रयत्न आहे. पंचांकडे पाहिलं जाईल मात्र सुरेख चेंडू. फेर चेंडू अपसाईड रिजन मध्ये फेकला होता पहिला चेंडू सफलतेने चांगला पाहिला. इथे मात्र गॅप शोधलाय आणि गॅप मध्ये जर पाहिलं तर गडी बाद होईल. मिस्टर जगदीश आउट होताना पाहायला मिळतोय कारण की बॉक्स विकेटचा हा मिळालाय गडी. नक्कीच गॅप खेळायचा होता जगदीश माचे याला मात्र गॅप खेळताना कुठेतरी बॅट थोडीशी वर आली वर चढली आणि तदनंतर पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळतोय गडी बाद झाला. पहिला गडी बाद झाला. मिस्टर जगदीश माचे आपण पाहतोय त्याच्या जागेवर गौतम आपल्याला पाहायला मिळतोय. गोम्या या नावाने जास्तीत जास्त प्रचलित आहे गौतम. आज जर पाहिलं तर खूप चांगली बॅटिंग गौतम करताना पाहायला मिळेल का. विकासची त्याला साथ आहे मात्र बघूया. इथे मात्र चुकलाय. इथं जर पाहिलं तर यष्ट्या उद्ध्वस्त केलाय. दांडी गुल केली जाते गोम्याची. धावसंख्या जर पाहिली तर अजूनही स्थिरावलेली आहे. 3 चेंडू नितीश काय कमालीची गोलंदाजी. 3 चेंडूवर जर पाहिलं तर 2 चेंडूवर 2 विकेट गेलेत. जगदीश माची बाद झाला तदनंतर गौतम माची देखील बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र नवीन फलंदाज मिस्टर जयेश येतोय. बघूया ऑन हॅट्रिक वर असेल विकेटच्या मिस्टर नितीश. ओहो हा देखील चेंडू सुरेख होता. चेंडू जर पाहिला तर खोलवर टप्प्याचा आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर थोडस बॅटच्या खालचा टो लागला आणि त्यानंतर सिंगल रन्स घेतली जाते. धावसंख्या 1 ने वाढली जाते. 22 रन्स 22 धावा. जयेशने मात्र सुरेख कामगिरी केले. जर पाहिलं तर विकास या बॅटरला स्ट्राईकवर आणलाय. इथून जर पाहिलं तर मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. पंच मात्र इथे रिव्ह्यू घेतलाय त्याच्यामुळे आपण अपील करू शकत नाहीये. पंचांकडून रिव्ह्यू घेतलेला आहे. इस अंपायर डिसिजन वाईट नाहीये आणि रिव्ह्यू घेतलाय तो म्हणजे आगवण संघाने.
अंपायर आपल्या जागेवर जातील आणि जो काही डिसिजन असेल तो कळवला जाईल अंपायरच्या मार्फत. येस, फेअर डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. रन्स मात्र मिळणार नाही. डॉट चेंडू येतोय. इथून मात्र कमालीचं गोलंदाजी केलंय. आतापर्यंत 5 चेंडू हाताळल्यात. 5 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केलाय. 2 गडी बाद केलेत. शेवटचे चेंडू या षटकातील. हा देखील चेंडू आपण पाहतोय पुन्हा सोडून दिलाय विकास यांनी. फेअर डिलिव्हरी, चांगली डिलिव्हरी मी म्हणेन. खूप चांगला चेंडू होता. आणि त्यानंतर पाहिलं तर ओव्हरची होईल समाप्ती. या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर फक्त आणि फक्त 1 रन आलाय. जगदीश बाद झाल्यानंतर थोडस प्रेशर हे लाभलेलं आहे जय जोगनेदेव आगवण या संघाला. स्कोर की अगर बात देखी जाए तो 23 रन्स अभी तक 23 रन्स बने हैं. गेंदबाज ब्रावो आए, लिटिल ब्रावो अगर देखा जाए तो युवा टाइगर की ओर से आए. और विकास माची अच्छे बल्लेबाज है. अभी तक उनको शांत रखा है. इस गेंद पे भी बहुत ही बढ़िया गेंद डाली है. गेंद पूरी तरह से बैट पे नहीं आ रही है, उसी का कारण बन रहा है रन्स नहीं आ रहे. फिर से एक बार ब्रावो. इस ब्रावो की अगर देखा जाए तो 2 गेंद डाली है उन्होंने. अभी तक 1 रन स्कोर किया है. यस, अमोल पाटील सर देखील इथे मात्र उपस्थित होत असताना त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. इथे मात्र बा टॅपचा फटका आहे. सुरेख फटका. आणि ते जर पाहिलं तर विकासच्या बॅटमधून येतोय चौकार. सरावली कर्णधार प्लीज आपल्याला कळवण्यात येतं. वारंवार सूचना देत आहेत आपण या. तर मात्र हा देखील चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 1 धाव तर कंप्लीट केली. दुसरी धाव कंप्लीट करायची आहे मात्र गडी बाद होईल. गडी बाद. येस, आपण पाहतायत अमोल पाटील सर देखील उपस्थित होत असताना वेलकम सर. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे या मंचावर. पहिला 1 डॉट 4 लेग. तर 28 धावा, 28 रन्स ऑन दी बोर्ड. 28 रन्स हो चुके हैं अभी तक. इस ओवर की देखी जाए तो आखिरी 2 गेंद शेष है. विकास माची फिर से एक बार टैप खेलना चाहते थे लेकिन बैट का अंदरूनी किनारा और विकेट कीपर के दस्तानों में जाती हुई गेंद. विकेट का होता हुआ पतन. यहाँ पे विकास माची बैक टू द डगआउट में आते हुए. जितेश बिल्ला के बाद जितेश खारी. तो दो जितेश मैदान के अंदर है. एक अगर बात की जाए तो जितेश बिल्ला है, दूसरी तरफ जितेश खारी. आखिरी गेंद रहेगी इस ओवर की. बहुत ही बढ़िया गेंद डाली है अभी तक ब्रावो. फिर से एक बार जितेश को अगर देखा जाए तो इनको भी बहुत अनुभव है. अंडर बॉक्स क्रिकेट में बढ़िया खेलते हैं. लेकिन आखिरी गेंद है, आखिरी गेंद पे आए हैं. इस आखिरी गेंद पे क्या नजराना करेंगे. फिर से एक बार सामने की तरफ खेलता है. पसंद किया था लेकिन 1 ही रन मिलेगा. 1 के अलावा कुछ नहीं मिलेगा. 1 के साथ इस इनिंग की होती हुई समाप्ति. और स्कोर अगर देखा जाए तो 29 रन है. 30 रनों का लक्ष्य रखा गया है. चलो, टीम IKS बनाम रिफा 11 तारापुर, दोनों टीमों के कप्तान को निवेदन है कि आप आ जाइए टॉस बॉक्स पे. IKS बनाम रिफा 11 तारापुर.
आणि मी मंचावर उपस्थित अमोल पाटील सरांना विनंती करतोय की या पुढील सामन्याचा जो नाणेफेक आहे तो आपल्या शुभ असते नक्कीच इथे केलं जाईल. येस अमोल पाटील सरांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. चला आपण पुढच्या मध्ये टॉस करतोय रिफा आणि IKS आणि निश्चितच आमचे सन्माननीय अमोल पाटील साहेब हे दोघांची तिकडे विचारपूस करतायत. एका साईडला रिफा छान क्या गेंदबाजी की आपने. चलो कॉल करतील IKS. टेल कॉल केलाय हेड आलाय. क्या लेंगे चांद आप. टॉस जीता है तारापुर. क्या लेंगे आप. हा बघा इंजोर्ड होत आहेत दोघांनी. सांभाळ एकमेकांना. जरा पाणी घेऊन या मध्ये. चला फिट आहे. माछी समाज आहे हो. जोरदार टाळ्या असून द्या त्यांच्यासाठी. बघा समुद्राच्या खाडीमध्ये राहताना भरतीओटीच्या पाण्यावर बघताना रात्रीच्या अंधारात मासे दिसले की पटकन जाळ्यामध्ये फसवताना जोरदार टाळ्या. इंजुरी होत नाहीये पण संघर्ष आप करता. क्या लेंगे आप. टॉस जीता आपने. फील्डिंग करेंगे. ओके गेंदबाजी आप करेंगे कि आपके पास 6 गेंदबाज है. आज मौका मिला और कहते हैं ना हम नवाज मुझे मुबारक ऐसे मिलेगा ऐसे कहता है. दिल का आलम मैं क्या बताऊँ. तो गीत याद आया. बिल्कुल अच्छी गेंदबाजी की आपने. कौन से बैट्समैन को टारगेट करेंगे. इनके पास अच्छे बल्लेबाज है. के पास है वो सागर है. ये भाई खुद है. 2-3 है. जितना हम कोशिश करेंगे कि कम में कम इनको रुकावे. ओके गुड लक. आप अगर टॉस जीते तो क्या लेते थे. फील्डिंग. फील्डिंग लेते थे. अभी कितना टारगेट चेस करना चाहिए. उनके पास बॉलिंग अच्छी है. 35 से 40. ओके एक तरफ है IKS और एक तरफ है रिफा 11 तारापुर. अतिशय मोठी रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला बघायला मिळते. एका साईडला बघितलं तर म्हणजे आगवन जो मितना राजा म्हणजे माछी समाजाचा संघ बघायला मिळतोय आणि एका साईडला विचार केला तोच नवोदित संघ आपण पाहतोय. आमच्या जयस्वाल साहेबाचा संघ बघायला मिळतोय. येस इथे मात्र पाहायला मिळतंय 4 धावा झाल्यात स्कोरबोर्डवर. 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय आणि 1 गडी बाद केलाय. काय हिट केला जबरदस्त रीतीने मात्र हिट केला गेला. गौतमच्या माध्यमातून आपण पाहतोय. इथे मात्र पाहिलं जाईल नवीन बॅट्समन आलाय ब्रावो. आता मात्र हलक्या हाताने खेळ काढायचा प्रयत्न आहे. डायरेक्ट हिट केला असता. इथे मात्र पाहतोय विकास माची देखील होते. तदनंतर हिम्मत देखील होता. हिट करायचा प्रयत्न होता जर पाहिलं तर जितेश याचा. मात्र चेंडूवर थांबवला गेला. 2 बॅटर पाहतोय आपण. एका बाजूला मिस्टर दीपक. ओहो सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. मात्र रन्स मिळेल. एक लेग बाईकच्या रूपाने ही रन्स काउंट केली जाईल. धावसंख्या 1 ने वाढली जाते. आता मात्र स्कोरबोर्डवर लागली जाते ती म्हणजेच 6 धावा. थोडीशी टफ फाईट मॅच असेल. दोन्ही संघ जर पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण केलंय आतापर्यंत. जर पाहिलं तर टीम युवा टायगर संघाने कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आता मात्र सिंगलने स्ट्राईक रोटेट करायची आहे. एक धाव खूप महत्वाची आहे. हे मात्र दर्शवताना सिंगल रन्स कंप्लीट केली जाते. 1 धावाने धावसंख्या 7 धावा.
हो मिस केलाय चेंडूला आणि इथे मात्र पहा यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. क्या बात आहे. सुरक्षित गोलंदाजी इथे मात्र जितेश कडून पाहायला मिळते. शेवटचा चेंडू या ठिकाणी होता आणि शेवटच्या चेंडूवर जर पाहिलं तर सुरेख प्रदर्शन गडी बाद होतोय. मिस्टर दीपक बॅक टू द डॉग आउट. येस गोलंदाजी माकवर मंगेश माची आलाय. बघूया देखील एक चांगली गोलंदाजी आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आगवण संघाकडे देखील आहे. मात्र हे 30 धावा आहेत. या डिफेंड करताना कुठेतरी कष्ट करावे लागतील. संघ जर पाहिलं तर युवा टायगर संघाला आतापर्यंत एक षटक हाताळलं तो म्हणजे जितेश खारी यांनी 7 धावा दिल्या आणि 2 गडी बाद केले आहेत. इथून पाहिलं जाईल मंगेशकडे. मंगेशवर पूर्णपणे दावामदार असेल. या षटकावर जर पाहिलं तर खूप हा षटक महत्वाचा असणार आहे. आणि संघ जर पाहिलं तर युवा टायगर संघाला इथून या षटकामधील रन्स येणं खूप गरजेचं असेल. सिंगलने मात्र स्ट्राईक रोटेट करायची आहे. इथे मात्र एक चेंडूवर एक धाव इथे घेतली जाते. 8 धावा स्कोरबोर्डवर षटक क्रमांक 2 चालू आहे. एक चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. पुण्याचे एकदा पाहायला मिळेल जय जोगनादेव आगवण संघाचं आज नाव आहे. ओहो काय टर्न आहे. जबरदस्त रीतीने फलंदाज देखील समजू शकला नाही. या चेंडूला सोडलं या चेंडूला आणि तदनंतर पाहिलं तर गौतमच्या हातामध्ये जाऊन थांबला जातोय. खूपच चांगला चेंडू पाहायला मिळतोय. फलंदाजाला समजला नाही हा चेंडू. रन्स मिळणार नाहीये. आतापर्यंत 2 चेंडू इथे मात्र फेकले गेले आहेत. 2 चेंडूवर फक्त आणि फक्त एक धाव कंप्लीट केले. तिसरा चेंडू शेवटच्या क्षणाला या चेंडूवर बॅटचा फेस ओपन केला. डिक्लेअर झोन कडे जातोय चेंडू. रन्स मिळेल एक धावांनी धावसंख्या जर पाहिली तर स्कोर बरोबर लागली जाईल. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 9 धावा. आपण पाहू शकता जगदीश माची जे वारंवार इथे मात्र सामना खूप महत्वाचा आहे हे दर्शवत आहेत. पुढे एकदा ब्रावोसाठी हा चेंडू फटका तर सुरेख आहे. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चेंडूला अडवलं जात आहे. जर पाहिलं तर मिस्टर हिम्मत होता त्या ठिकाणी. खूपच चांगलं क्षेत्ररक्षण हिम्मतच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळाला. डॉट चेंडू येतोय. 9 धावा अजूनही स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 गडी नक्कीच बाद झालेत. प्रयत्न तर करत आहेत. फुलटॉस चेंडू आहे. इथे मात्र बाद. थोडस क्षेत्ररक्षण काय कमालीचं क्षेत्ररक्षण. जगदीश माची या खेळाडूचं नाव आहे. नो स्कोरचा देखील इशारा येतोय. नो स्कोरचा इशारा येतोय आणि जर पाहिलं तर कमालीचं क्षेत्ररक्षण. कित्येक वेळा उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा किताब घेतलेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय जगदीश माची. फटका देखील चांगला होता मात्र नो स्कोर मध्ये पाहायला मिळाला. ब्रावो आपण पाहतोय. छोटा पॅक बडा धमाका जर पाहिलं तर युवा टायगर संघाचा. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पुण्याचे एकदा आपण पाहतोय या चेंडूकडे. पुढचा चेंडू असेल शेवटचा चेंडू षटकातील. ओहो एज लागतंय आणि इथे मात्र नक्कीच गडीचं पतन होताना आणखीन एक विकेट इथे येतोय. तो म्हणजेच मिस्टर ब्रावो बॅक टू द डग आउटला येताना गडी बाद. आणि दृश्य दाखवले जाते. आपण पाहतोय धीरज गुप्ताच्या मार्फत कॅमेरामॅन आहेत. पाटील नेटवर्कचे मेन ऑपरेटर म्हणून आज आपल्याला पाहायला मिळत आहे. मा भवानी शिवाजीनगरचे जर पाहिलं तर सर्वा आपल्याला पाहायला मिळतोय.
संघामध्ये खेळत नाही, मात्र संघाला स्पॉन्सर देखील केला जातोय आणि सपोर्ट देखील त्यांचा असतो, असे आपण धीरज गुप्ताला पाहतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आलाय हिम्मत आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे. इथे पहा पहिला चेंडू, काय कमालीचं क्षेत्ररक्षण मिस्टर जयेश आपल्याला पाहायला मिळते. त्या ठिकाणी खूपच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. चेंडूला ढकललं सरळ डिक्लेअर झोन कडे. लगेच उन्हाळा गेला, पावसाळा गेला की तदनंतर गणपती बाप्पाचे आगमन होते, असं सॉन्ग आपल्याला इथे मात्र पाहायला मिळाला. ते बा डायरेक्ट गाडी बाद होईल, गाडी बाद. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 क्षेत्ररक्षक इथे मात्र कमालीचं प्रदर्शन करताना नक्कीच पाहिलं आपण. यस्नोची कॉलिंग होती आणि तदनंतर पाहिलं तर विकेटचं पतन होताना. थँक्यू. वेदांत येतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. तर स्ट्राईक एवर आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर सूरज. नितेश ते मात्र आपण पाहतोय, नितेश आहे. चांगला फटका होता, मात्र रन्स मिळणार नाहीये. डॉट चेंडू येतोय. आतापर्यंतचे 3 चेंडू झाले, 3 चेंडूवर एकच धाव खर्च केले. पुन्हा एकदा टॅपचा फटका आहे, चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवतोय, विकेटचं होईल पतन, गडी बाद. आता मात्र जर पाहिलं तर आगवण संघाने पूर्णपणे पकड मजबूत केले, कारण की चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजीच्या बळावर हा सामना आपल्या बाजूला झुकवला जातोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, खूप चांगली गोलंदाजी. हिम्मत याचा जर विचार केला तर 4 चेंडू फेकल्यात, एकच धाव खर्च केल्यात, 2 गडी बाद केल्यात, 5वा चेंडू. आता मात्र यस बाहेर निघाले होते, बाहेर निघून चेंडूला मारण्याचा प्रयत्न होता, ऑनसाइड रिजन मध्ये मात्र चुकला जातोय. या चेंडूवर देखील डॉट चेंडू पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू असेल या षटकातील, 3रा षटक आपण पाहतोय. शेवटचा चेंडू, बॅटची एज लागते, सिंगल नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. डिक्लेअर झोन कडे जाईल चेंडू. 1 रन्सने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर बोर्डवर आतापर्यंत धावा लागली जाते ती म्हणजेच 11 धावा 5 गडीच्या मोबदल्यात. आज जर पाहिलं तर इथे यानंतर पॅनल झाल्यानंतर ग्रामीणचे देखील एक सामना आपण खेळवणार आहोत. नक्कीच येस, इथे मात्र आपण पाहतायत आणखीन मान्यवर येते असताना जनार्दन चांदणे सर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या समवेत जर पाहिलं तर राकेश परदेशी सर देखील इथे उपस्थित होताना आपण पाहतोय. नक्कीच आपण पाहतायत जनार्दनजी चांदणे सर, सौ लक्ष्मी जनार्दन चांदणे मॅडम आपण पाहतायत, माजी सरपंच सरावली ग्रामपंचायत यांचे नक्कीच मिस्टर आपण पाहतोय इथे उपस्थित होत असताना आणि त्यांच्या समवेत राकेश परदेशी आपण पाहतोय ज्यांची टुर्नामेंट आपण केली होती जबरदस्त. त्यांच्या समवेत पूर्ण त्यांची टीम येते, सुदीप देखील येत आहे, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे.
चांगलं आयोजन आपण पाहिलं सरपंच चषक दोडीपूजामध्ये. ओहो देखील चेंडू आपल्याला पाहायला मिळते. सुरेख चेंडू आहे. रन्स मिळणार नाही. 6 गडी बाद केले आहेत. तिसरं षटकातील 5वा चेंडू असेल. चौथ्या षटकातील हा 5वा चेंडू फेकून झालाय. शेवटचा चेंडू आहे. खूपच चांगली क्षेत्ररक्षण चांगलं गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळाली आगवण संघाकडून आणि सामना विजय होतोय तो म्हणजे आगवण संघ. अभिनंदन. या ठिकाणी पुढच्या फेरीमध्ये दखल झाले आहेत आगवण संघ. खूप चांगल्या पद्धतीने 30 धावांचं लक्ष दिलं होतं आणि 30 धावांचं लक्ष इथे मात्र पाहताना आतापर्यंत फक्त आणि फक्त 12 धावांवर ही पाळी त्यांची संपुष्टात आणली. पूर्ण संपवली गेली. सिद्धार्थनगर चषक देखील आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथम पारितोषिक जी ट्रॉफी आहे ती आपण मुख्य स्क्रीनवर पाहू शकतायत. एक जबरदस्त ट्रॉफी आपण पाहतोय आणि त्यामधून दृश्य देखील पाहिलं जातंय. मैदानाचं दृश्य देखील दिसतंय. मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. DJ. हर्षल. हाथ ऊपर. यस रिफा 11 आपका मैन ऑफ द मैच का अवार्ड्स देना बाकी है तो अक्षय आ जाइए. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण पाहणार आहोत. यस ज्याचं नाव घेतलं जातंय गॅपर म्हणून त्याला ओळखलं जातोय असा जगदीश माची ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. यायचंय जगदीश माची. सुरेख फलंदाजी केली. यस मी विनंती करेन जनार्दन सरांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय. संदेश सरांच्या शुभ हस्ते आपण